तथागत बुद्ध यांना वंदन करतो सर्वांच्या वतीनं, साऱ्या जगाच्या वतीनं. सामाजिक परिवर्तनाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायणा गुरु संत कबीर, संत जगनाडे महाराज, संत शेवालाल महाराज, संत तुकाराम, संत गाडगे बाबा, या सर्व संतांना, महामानवांना, माता रमाई सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, या सर्व महिलांना मी अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी जो काही आमचा समूह उपस्थित आहे, महिलांची संख्या या ठिकाणी जास्त आहे, ते जागृतीचं लक्षण आम्ही समजतो. ज्या सभेमध्ये महिला जास्त असतात ती सभा जागृतीची असते असं मी समजतो. विषय कसा आहे बंधूंनो, जरा समजून घ्या. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विषय आहे. विद्यार्थी देश घडवणारे भावी नागरिक म्हणून आम्ही त्यांचा उदो करतो. विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन पुढे जावं, मोठे मोठे पदं मिळवावे, यासाठी वेगवेगळ्या कॉम्पिटिशनच्या परीक्षा असतात. नीटच्या असतील, आणखी कोणत्या असतील. या देशातल्या सरकारला या माध्यमातून आमचे पोरं मोठ्या पदावर गेले पाहिजे, पुढे गेले पाहिजे असं वाटतच नाही. उलट या देशातल्या दलित, आदिवासी, बहुजन समाजातले हे जे मुलं आहेत हे कसे मागे राहतील, यांचे जागे भरल्या गेले नाही पाहिजे, उच्चवर्णीयाच्या पोरांचे जागे भरले गेल्या पाहिजे. हे षडयंत्र या देशातल्या बीजेपी सरकारनं व्यवस्थितपणे चालवलेलं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. दुसरी गोष्ट अशी की जो बहुजन समाजातला विद्यार्थी आहे हा बहुजन समाजात जागृत नाही आहे, शिक्षणाच्या बाबतीत जागृत नाही आहे. अलीकडे हा इश्यू पूर्ण देशामध्ये गाजत असताना या देशातला बहुजन समाज हा वारकरी संप्रदायामध्ये मंत्रमुग्ध आहे. आमच्या पांढरकवड्यामध्ये कुठली तरी वारकरी पेपरमध्ये आजच तुम्ही वाचलं असेल, सभा घेणं, संमेलनं घेणं, हे घेणं ते घेणं, त्याच्यामध्ये हा गुंतून आहे. आणि या सरकारला माहीत आहे की या देशातला जो बहुसंख्य बहुजन समाजातला माणूस आहे हा काही जागृत नाही आहे. त्याच्यामुळे यांच्यावर किती अन्याय केला, किती अत्याचार केला तरी आमचं काही बिघडत नाही. आता इथल्या वक्त्यांनी फार काही सांगितलं की राजीनामा दिला पाहिजे. अरे ते एवढे निगरगट्ट आहेत, ते राजीनामा देत नाही. त्यांना खुर्ची सहित ते खुर्चीला घेऊन जातील ना, खुर्चीला लात मारलं तरी ते खुर्ची सोडणार नाही. त्यांना माहीत आहे, खुर्ची सोडून टाकायची. त्यांना माहीत आहे की या देशातला बहुजन समाज आम्ही कुठल्या तरी व्यवस्थेमध्ये, कुठल्या तरी धर्मव्यवस्थेमध्ये, कुठल्या तरी देवव्यवस्थेमध्ये आम्ही गुंतवून ठेवलेला आहे. महाराष्ट्र शासन उपवर्गीकरण मोठ्या जलद गतीनं करते. मोठ्या जलद गतीनं या देशातल्या बहुजनाच्या SC ST विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होईल याचं आयोजन करते. शिक्षणाची काय दुरावस्था ठेवलेली आहे. आम्ही शिक्षक होतो, आम्हाला अत्यंत वाईट वाटते. मी सुद्धा एक शिक्षक, हेडमास्टर होतो. शिक्षणाची अवदशा या देशातल्या लोकांनी काय केली. अरे सारे इंग्लिश मीडियम स्कूल काढून गरिबाच्या मुलांना 1-2 लाख रुपये देऊन आम्ही पाठवू शकत नाही. यांचे मुलं शाळेत जातात, यांचे मुलं मोठमोठ्या ड्यू स्कूलमध्ये जातात, यांचे मुलं विदेशात शिकतात. अरे बंधूंनो, आमचे लेकरं कुठं जातील रे बाबा. बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ,
हा जो नियम दिलेला आहे, आम्ही कुठे इक्वॅलिटीमध्ये आहो, तुम्ही तपासून पहा कुठेतरी, कुठे आहो आम्ही, काय आमची अवस्था केलेली आहे. या देशातलं सरकार 16,000 कोटी नाशिकच्या त्या कुठल्या तरी मेळाव्याला देते, 16,000 कोटी देते. लक्षात घ्या, हे मी जाहीरपणे सांगत आहो, म्हणजे हे मी काही टीका टिप्पणीचा विषय नाही, पत्रकारांनी नोंद घ्यावी. 16,000 करोड रुपये, 16,000 रुपये नाही, 16,000 कोटी रुपये नाशिकच्या कुंभमेळ्याला देते. त्या कुंभमेळ्यामध्ये आमचे लोक चिरडून मरतात, जगन्नाथ मंदिरामध्ये चिरडून मरतात. धर्माच्या नावाखाली यांनी लूट केलेली आहे. अरे हे 16,000 कोटी रुपये तुम्ही शिक्षणाला द्या ना, विद्यार्थ्यांचं भलं करा ना. साधू ग्राम तयार करण्यासाठी 16,000 काहीतरी झाडांच्या कत्तली केल्या जातात, पर्यावरणाचा नष्ट केल्या जाते. या बीजेपी सरकारनं कोणते साधू निर्माण केले? महान साधू निर्माण केले. आसाराम बापू सारखा साधू नाही का, अशोक कॅप्टन खरास सारखा साधू, जे लोक आपली व्यवस्था या बहुजनांच्या लोकांना, या बहुजनांच्या स्त्रियांना धार्मिक गुलामगिरी ठेवून आपली व्यवस्था करतात. असं सरकार या साधू लोकांचं सरकार आहे, हे काही चांगल्या लोकांचं सरकार नाही. आता राहिला प्रश्न की यांनी राजीनामा दिला म्हणजे आम्ही काढलो पाहिजे. आम्ही काय काढतो? आमच्याजवळ EVM मशीन नाही आहे, आमच्याजवळ SR कोणतं ते व्यवस्था बदलवण्याचं साधनं नाही आहेत. आम्ही काय करतो? आमची काय कुवत आहे? आम्ही काही करू शकत नाही. इथं लोकशाही खतम झालेली आहे. संविधानाला बदलवण्यासाठी खासदार विकत घेऊन हे लोक त्या संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न करतात. एवढ्या मोठ्या यंत्रणेमध्ये आपली काय कुवत आहे? दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचा प्रश्न असून ते बहुजनातले विद्यार्थी त्याच्यात झोपले आहेत. आम्ही ठराविक आंबेडकरी चळवळीचे लोक या ठिकाणी येतो, आक्रोश करतो, वाटेल तसं आम्ही या ठिकाणी आमचा उद्रेक व्यक्त करतो, बाबासाहेबांचं संविधान सांगतो. परंतु इथला जो मनुवादी वर्ग आहे, या वर्गाला माहीत आहे की या लोकांना आम्ही धार्मिक गुलामगिरीमध्ये एवढं सकडलेलं आहे, एवढं मजबूत केलेलं आहे, त्यांचे डोके एवढे गुलाम केलेले आहेत की ते आमच्या व्यवस्थेला धक्का नाही लावू शकत. अशा वेळेस तो अमित शहा तो ह्या काय राजीनामा देणार आहे? अरे एका धर्मेंद्र प्रधान जो भारताचा शिक्षण मंत्री आहे, त्या शिक्षण मंत्र्याला का मुलं नाहीत का, मुली नाही का त्याला? अरे तो अत्याचार करायला लावते दिसत असताना लोक सांगतात की तुम्ही राजीनामा द्या. अरे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा का फार मोठा इश्यू आहे का? मोठा इश्यू आहे का? अरे थोडं इतिहासामध्ये तपासून पहा. ज्या बाबासाहेबांना कायदेमंत्रीच्या याच्यामध्ये महिलांना अधिकार मिळत नाही म्हणून त्या खुर्चीला लात मारून कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देतो, हा इतिहास तुम्हाला दिसत नाही का हरामखोरांनो? तो इतिहास तपासा तुम्ही. पोलिसाचं तर काय वर्णन करावं. त्या टीव्हीवर दाखवलं पोलीस म्हणजे कोणते पोलीस? कुठले अधिकृत पोलीस नाही. हातात दंडुका घेऊन त्याच्यावर बिल्ला नाही, काही नाही. एकानं विचारलं पत्रकारांना, हे बिल्ले का काढले? म्हणे नाही, आम्हाला गरमी होते म्हणून आम्ही बिल्ले काढले म्हणे. इतके भयानक उत्तर देतात ते लोक. असे लोक त्या ठिकाणी दंडुका घेऊन आमच्या मुलांना मुलींना कपडे फाटेपर्यंत मारतात. सगळं दृश्य दिसते. पण आमचा माणूस, आंबेडकरी चळवळीतला माणूस जर सोडला तर तो कुठेही रस्त्यावर दिसत नाही आम्हाला. हे दृश्य जर या ठिकाणी या देशामध्ये असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपण काहीही करू शकत नाही बंधूंनो. हे दुर्दैवानं मला सांगावं लागत आहे. आपण मोठे मोठे मोर्चे काढलेले आहेत, संविधानाच्या संदर्भामध्ये मोठे मोठे मोर्चे काढलेले आहेत. जंतर मंतरवर आम्ही मोर्चे काढलेले आहेत. मंडल आयोग लागू करो वरना खुर्ची खाली करो, हे सगळं केलेलं आहे. पण इथला बहुजन समाज जोपर्यंत आम्हाला साथ देत नाही, जोपर्यंत आमच्या सोबत येत नाही, आमच्यावर जे अन्याय होत आहे ते आमच्यापेक्षा त्यांच्यावर जास्त होत आहे. पण त्यांचे डोके गुलाम केलेले आहेत. या गुलाम डोक्याला तुम्ही कोणीही बदलवू शकत नाही. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरचं संविधान पूर्ण या देशामध्ये लागू होणार नाही आणि जोपर्यंत हे सरकार बदलणार नाही, जोपर्यंत हे शासन बदलणार नाही, ते मोदी का राजीनामा देते का? शहा काय राजीनामा देते का? अरे आपले जाऊ दे, त्या ठिकाणी मोठे मोठे लोक त्या ठिकाणी दबाव आणत आहे.
विरोधी पक्षनेता म्हणताय राजीनामा द्या म्हणून, त्याच्यावर तो ब्र शब्द काढत नाही. हे लोक कधी राजीनामा देणार नाही. राजीनामा न देता यांना काढणं हे संविधानाच्या माध्यमातूनच यांना करता येते. हे लोकशाहीच्या माध्यमातून करता येते. अलीकडे संविधान आणि लोकशाही धोक्यात आणलेली आहे या सरकारनं. म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आमचा जो काही आंबेडकरी चळवळीतले छोटेसे लोक आहेत हे लोक या ठिकाणी आंदोलन करत आहे. हे आपलं एक आपल्या जागृतीचं लक्षण आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला एक मुस्त झाल्यामुळे आपण थोड्याशा लोकांना काय होईना, पण आपण हे दाखवून दिलेलं आहे. बहुजन समाज जागृत होईल नाही होईल, पण आंबेडकरी चळवळीतला माणूस जागृत होऊन या देशातल्या ह्या असल्या वाईट गोष्टीला, अंधश्रद्धेला, कर्मकांडाला, जातीयतेला, अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करताय. या सर्वांचं मी कौतुक करतो आणि या ठिकाणी अध्यक्षीय भाषण माझं थांबवतो. जय भीम, जय भारत.